बघा इथे सुंदर अशी कटोरी जोडून दाखव. नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये कटोरीला टक्स कसा घ्यायचा, कटोरी कशी जोडायची, कमी नाही पडली पाहिजे, खूप सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आवडला तर लाईक नक्की करायचं आहे. ठीक आहे, चला आता आपण आजच्या नवीन एक व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघा अस्तर आणि मी ब्लाऊज पीसचा कपडा जोडून घेतलेला आहे. साईड पार्ट बघा खाली ठेवलेला आहे, त्याच्यावरती कटोरी अशी सरळ ठेवून घ्यायच्या दोन्ही पण. आणि नंतर अशा आपल्याला आता सर्वात पहिले काय करायचं आहे, कटोरीला टक्स मारून घ्यायचा. आता हे ब्लाऊज आहे 32 इंच मापाचं. आता इथे बघा कटोरीला टक्स घेताना दोन्ही बाजूचे टोकं एकमेकावरती ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे 1.25 इंचाचा. आता साईज कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे आडवा टक्स. ठीक आहे. आता उभा टक्स आपल्याला 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. आता उभा टक्स पण छातीनुसार छातीनुसार बदलत असतो. आता इथे बघा उभा टक्स 2.5 इंचाचा घेतलेला आहे आणि लाईन मारून घ्यायची आपल्याला. आणि हे टोकं एकमेकावरती बरोबर ठेवायचे. दोन्ही साईडला आपल्याला तसंच करायचं. हे बघा हे टोकं एकमेकावरती ठेवले. त्याच्यानंतर कमी जास्त झालं नाही पाहिजे खालच्या साईडला. तुमचं कमी जास्त झालं तर एकदम सरळ करायचं आहे. आता इथे खालच्या साईडला 1.25 इंचाला मार्किंग करायची. कुठे टेप ठेवला आहे बघा मी. आणि इथून सरळ 2.5 इंच जिथे येईल तिथे आपल्याला लाईन मारायची आहे. चला आता आपण इथे हे बघा उभा असा जरी टेप ठेवला ना तरी तिथेच येतं. आणि असा दुसऱ्या साईडनं ठेवला, पहिले मी ठेवला तर तसा जरी ठेवला तिथेच येतं, काहीही प्रॉब्लेम होत नाही. आता इथे बघा आपण सुरुवात करू. खालच्या साईडनं आपल्याला शिवायला सुरुवात करायची आहे. आणि शिवताना आपल्याला लॉक करायला विसरायचं नाही. इथे बघा मी लॉक करून घेते. हे बघा इथे लॉक झाल्यानंतर आपण जिथपर्यंत लाईन मारली आहे तिथपर्यंत आपल्याला यायचं. तिथे पण आपल्याला व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं. आणि इथे सुई आतमध्येच ठेवायची आहे खाली. आणि कपडा किंवा कटोरी आपल्याला अशी फिरवून घ्यायची. हे बघा परत आपल्याला तिथून सुरुवात करायची आणि खाली परत लॉक करून घ्यायचं. खूप छान टक्स बसतो आणि खूप सुंदर पण दिसतो. परत तुम्हाला दाखवते दुसऱ्या कटोरीचा. हे बघा हे टोकं एकमेकावरती ठेवले. जशी आपण लाईन मारली तिथून आपल्याला सुरुवात करायची. सुरुवात करताना एकदम कडेला लॉक करायचं. इथे पण वरती आल्यावर लॉक करून घ्यायचं. हे बघा सुई आतमध्येच ठेवायची, कपडा फिरवून घ्यायचा आणि तिथून परत आपण जसं शिवलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला सरळ शिवत यायचं. हे बघा झालं, दोन्ही साईडचे टक्स मारून झाले. आता इथे काय करायचं आहे, अगदी 1/2 इंच कपडा ठेवायचा आहे. हे बघा इतका. आणि बाकीचा शिल्लक राहिलेला पुढचा कटिंग करायचा आहे. याचं काहीच काम नसतं आपल्याला, त्याच्यामुळं तो कटिंग करायचा असतं दोन्ही साईडचं. हे बघा आता इथे बघा दोन्ही साईडला मी शिवून दाखवलेलं आहे टक्स कसा घ्यायचा. आता इथे तुम्हाला दाखवते कटोरीचा टक्स कसा आला, कटोरी कशी दिसते बघू शकता. खूप सुंदर अशी कटोरी आपली तयार झालेली आहे. आणि आता इथे बघा हे मार्जिन आहे ना, हे बघा हे ज्या साईडला गोलवा आकार आहे ना त्या साईडला आलं पाहिजे. हे बघा या साईडला गोलवा आकार आहे ना कटोरीचा त्या साईडला मार्जिन हे करायचं आतलं. हां म्हणजे कटोरी आपली छान बसते. हे बघा आता याचं पण दाखवते तुम्हाला. हे बघा हे जे मार्जिन आहे ना या बाजूला, ज्या बाजूला कटोरी गोलवा आकार असतो त्या बाजूला हे बघा मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे बोटाने, त्या बाजूला आलं पाहिजे. एक ना डाव्या साईडला येतं, एक उजव्या साईडला येतं. तुम्ही लक्षात घ्या मी काय सांगते तुम्हाला. हे बघा दोन्ही कटोरी समोर ठेवून दाखवलेलं आहे तुम्हाला बघू शकता. आता खूप सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये दाखवते तुम्हाला. आता इथे बघा कटोरीच्या बाजूला आपण याला कटोरी जोडतो तो भाग ठेवून घ्यायचा आहे दोन्ही साईडला, म्हणजे आपलं उलटं पालटं होत नाही. हे बघा नाही तर उलटं पालटं झालं ना आपल्याला खूप वेळ लागतो त्याला उसवायला. हे बघा ही कटोरी याच्या उलटी ठेवायची आणि ही कटोरी याच्यावरती उलटी ठेवायची. ठीक आहे. चला आता तुम्हाला मी एक ना शिवून दाखवते कशी शिवायची. आता हे बघा इथे काय करायचं आहे,
ही कटोरी समजा तुम्ही हे बघा खालचं टोक आणि वरचं कटोरीचं टोक हे बघा असं ठेवलं हां, आणि जेव्हा ही कटोरी सरळ कराल हे बघा त्या आत्ता काय होतं इथे थोडी कटोरी आपली खाली येते बघू शकता इथे. आता असं नाही ठेवायचं, नेहमी कसं ठेवायचं 1/2 इंच इथे बघा लाईन मारून घेतली ना, हे खालचं टोक आहे ना त्याच्यापेक्षा वरती गेलं पाहिजे कटोरीचं 1/2 इंच कपडा. हे बघा इथे ना हा 1/2 इंच कपडा वरती टोक निघालं पाहिजे, म्हणजे आपला गळ्याचा आकार खूप छान येतो आणि कटोरी खालच्या साईडला अशी खाली येत नाही. चला आता मी तुम्हाला शिवून दाखवते. बघा मी कटोरी थोडीशी ना टोक ना म्हणजे कपडा थोडासा 1/2 इंच वरती ठेवलेला आहे, वरती म्हणजे जास्त सोडलेला आहे वरती, आणि आपल्याला 1/2 इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई घ्यायची आणि 1/2 इंचापेक्षा थोडीशी कमी, त्याच्यामधलं बरोबर अंतर आपल्याला शिलाईमध्ये आलं पाहिजे. एकदम 1/2 इंचाची पण नाही घ्यायची, ती जास्त होते शिलाई, आणि एकदम 1/2 इंचाची पण नाही घ्यायची, ती एकदम कमी होते. आणि बघा त्याच्यानंतर आपल्याला खालचा कपडा किंवा हा कटोरीचा कपडा कुठेच ओढायचा नाही. आपली कटोरी ना एकदम बरोबर बसली पाहिजे, मागे पुढे झाली नाही पाहिजे. मागे पुढे जर झाली ना, समजा कटोरी जास्त मोठी झाली किंवा मग तुम्ही ओढली तर आपला कटोरीचा पप आहे ना, म्हणजे आपली चेस्ट साईज असते ना ती कटोरीमध्ये बरोबर बसत नाही, पप पण बरोबर येत नाही त्याचा. इथे बघा मी एक शिलाई मारलेली आहे, ठीक आहे. आता डबल शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे आणि पूर्ण ब्लाऊजवरती आपल्याला डबल शिलाईच मारायची आहे. आता इथे बघा 2 शिलाई मारून झालेले आहे. आता तुम्हाला मी कटोरी कशी बसलेली आहे ते पण दाखवते, आणि कुठे तुम्हाला दिसेल बघा कमी जास्त नाही. आता हे मार्जिन आहे ना, हे बघा हे काय करायचं आहे, कोणत्या साईडला केलेलं आहे मी बघू शकता. हे बघा मी हाताने तुम्हाला दाखवलं, समोरच्या बाजूला करून घ्यायचं. आपण कटोरी जोडली ना त्या भागाकडे आलं पाहिजे. हे बघा मी तुम्हाला करून पण दाखवलं, म्हणजे आपलं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसतं पण आणि आपण शिवलं पण पाहिजे. हे बघा या पद्धतीने. हे बघा आपण पहिले पण हे बघा मी डाव्या हाताला दाखवते ना बोट, तिकडेच आलं पाहिजे हे मार्जिन. हे बघा, आणि आपण जेव्हा कटोरी शिवली ना, म्हणजे कटोरीचा टक्स घेतला ते पण मार्जिन आपण इकडेच केलेलं आहे, आणि थोडंसं नख मारून घ्यायचं आहे. आता बघा बरं तुम्हाला कटोरी कुठे कमी जास्त किंवा काही दिसते. हे बघा इथे ना 1/2 इंच वरती कपडा सोडायचा, म्हणजे इथे आकार आपला खूप छान येतो. हे बघा इथे म्हणजे बरोबर एकदम छान बसते कटोरी, कुठेच कमी जास्त होत नाही. हे बघा आपली कटिंग जर खूप सुंदर असली ना, बरोबर असली ना, काही कमी जास्त होत नाही. हे बघा ब्लाऊज शिवायचं असताना खूप लक्ष देऊन आपल्याला शिवायचं असतं. आता थोडंसं नॉर्मल इथे मी सरळ करून घेतलं. हे बघा खूप सुंदर इथे कटोरीचा पप बसतो, आणि आपण जेव्हा ब्लाऊज घालतो ना बॉडीमध्ये तेव्हा पण खूप सुंदर बसतं. आता ही कटोरी हे बघा याच्यावरती ठेवली. आता आपली कटोरी कमी जास्त झाली का? कुठेच कमी जास्त झाली नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं, दुसऱ्या साईडला कटोरी खालच्या साईडला जोडली तरी पण चालते. आता इथे बघा आपल्याला अजिबात कपडा ओढायचा नाही, दोन्ही पण पार्ट अजिबात खेचायचेच नाही. आपल्याला जसा आपण आकार घेतलेला असतो ना तसंच आपल्याला शिवत चालायचं आहे, आणि शिलाईमध्ये एकसारखंच घ्या, मार्जिन कमी जास्त घेऊ नका. आता इथे बघा एकदम कडेला आलेली आहे, म्हणजे इथे ना कटोरी आपली 1/2 इंच वरती जास्त झाली पाहिजे, म्हणजे गळ्याचा आकार आहे ना छान येतो. हे बघा आता मी डबल शिलाई मारून घेते आणि आता तुम्हाला दाखवते परत कटोरी आपली कशी बसलेली आहे. हे बघा आता याचं पण आपल्याला मार्जिन कोणत्या साईडला करायचं आहे. हे बघा हे डाव्या हाताला आलं पाहिजे. हे बघा मी प्रेस पण करून घेते थोडंसं नखाच्या साह्याने, आणि हे पण मार्जिन बघा डाव्या साईडलाच आलं, म्हणजे दोन्ही मार्जिन एकच साईडला आलं पाहिजे आपलं. हे बघा याचं पण कारण मी तुम्हाला पुढे सांगेल काय येते, आणि तुम्ही कटोरी कशी बसली ते पण बघा. हे बघा थोडंसं आपण नख मारून पण घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग येते ब्लाऊजला छान. हे बघा सुंदर आपली कटोरी बसलेली आहे, कुठे कमी जास्त झालेली नाही. आणि इथे थोडंसं कटोरी जोडताना वरच्या साईडनं जोडायची, आणि जोडल्यानंतर 1/2 इंच वरती थोडासा कपडा जास्त सोडायचा, म्हणजे आपला कटोरीच्या गळ्याचा तिथला आकार खूप छान येतो.
अगदी थोडंसं इथे बघा दिसतंय ना, पाव इंचापेक्षाही कमी आहे. थोडंसं हे दोरे वगैरे मी कटिंग करून घेते. खूप सुंदर अशी इथे बघा मी कटोरी तुम्हाला जोडून दाखवलेली आहे. अशी जोडायची, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. बिनधास्त कटोरी जोडायला शिका तुम्ही, आणि कोणी करू शकतं हे काम. बघा, फक्त लक्ष देऊन करायचं आहे. आता तुम्हाला मी दोन्ही कटोरी जोडून दाखवते आणि जोडायच्याच असतात आपल्याला. हे बघा, हे टोकं एकमेकावरती ठेवले. हे दोन्ही पण टक्स आपले ना एकदम समोरासमोर यायला पाहिजे. हे बघा, माझे एकदम समोरासमोर आले की नाही, कारण का मी एकदम शिलाईमध्ये बरोबर घेतलेलं आहे. थोडंसं कमी जास्त झालं ना इथे, तर तुम्ही समजा आता इथे कपडा थोडा जास्त झाला तर तो त्याला शिलाई मारायची आणि सारखे टक्स आले पाहिजे आपले. आता इथे पण बघा, मी जे आपण इथे कटोरी जोडलेली आहे ते पण सारखेच यायला पाहिजे. बघा, दोन्ही बाजूला एकदम परफेक्ट आलेलं आहे. असंच यायला पाहिजे तुमचं पण. तुमची खूप छान अशी म्हणजे फिनिशिंग पण येईल आणि तुमच्याकडे ब्लाऊज पण शिवायला येत जाईल. तुम्ही ह्या पद्धतीने, वेळ लागला तरी चालेल, पण थोडंसं आपल्याला सावकाश काम करायचं आहे. बघू शकता, कुठेच माझं कमी जास्त नाही आहे, आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. हे बघा, सुंदर अशी मी तुम्हाला कटोरी जोडून दाखवलेली आहे. नुसतं शिवायचं किंवा करायचं म्हणून करायचं असं नाही. थोडंफार आपल्याला काहीतरी माहिती पण पाहिजे, आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी, हे बघा, आता तुम्हाला मोजून दाखवते. इथे बघा, आता दोन्ही कटोरी आपल्याला मोजून घ्यायच्या असतात. हे बघा, दोन्ही सारख्याच भरल्या पाहिजे, नाही तर काय होतं, एक कमी होते, एक जास्त होते. जेव्हा आपण हुक लूकची पट्टी लावतो तेव्हा पण आपल्याला दोन्ही कटोरीचं अंतर हे सारखंच यायला पाहिजे. आता तुम्हाला मी ते पण हळूहळू सांगेल कमी जास्त कसं काय होतं ते. बघा, इथे सुंदर अशी कटोरी जोडून दाखवलेली आहे. चला, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.